घेतील. शफी भाई सर्वांनी महाराष्ट्र राज्य नागपूर हे गेट आणि चंद्रपूरवासियांना सुवर्ण संधी म्हणून हा लोहारा सफारी गेट आपण सुरू करत आहोत. या आणि तालुक्याचा काम करण्याकरता सोबतच रोजगार मिळवण्याकरता या लोहारा गेट सफारीचे उद्घाटन मॅच खाली मागे वन मग 1600 रुपये आणि गिफ्टचे वेगळे आणि गाईचे वेगळे. नाही आता बघू आता बाकीचे नाही सर सुरुवात बहुत कमी आहे. भाग बांधून ठेवा पायासाठी. ये खुटा ऊपर कर पाओ. जा अरे ये देंगे नाही, शेवटी आंतरराष्ट्रीय पर्यटक चंद्रपूर जिल्ह्यात यावे, चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणाऱ्या अनेक लोकोपयोगी वास्तू इथं आपण उभ्या केल्या. आज ताडोबा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात जावं म्हणून मागे आपण विश्वसुंदरींचाही कार्यक्रम घेऊन त्यावेळी जेव्हा आपण सोशल मीडियामध्ये त्यांच्या माध्यमातून जगामध्ये 20 कोटी लोकांपर्यंत पोहोचलो होतो. आत्ताही वन विभाग हे या ठिकाणी या गेटचं उद्घाटन करत असतानाच एका गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागच्या बजेटमध्ये श्रीमती निर्मला सीतारामन यांनी या देशामधले 50 क्षेत्र हे टुरिझम सेक्टरमध्ये विकसित करण्याचा निर्णय केला. आपण त्यासाठी गजेंद्र शेखावतजींकडे प्रयत्नशील आहोत की आपलं ताडोबा सुद्धा या आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये म्हणजेच 50 क्षेत्रामध्ये घेण्यात यावं. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्टही तयार केला आहे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्नशील आहोत. दुसरा एक प्रयत्न आपण करतोय की आपण इथून टीक हे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये पाठवलं, मग संसद भवनात पाठवलं, भारत मंडपममध्ये पाठवलं आणि आता तर पंतप्रधान महोदयांचं PM हाऊस पूर्ण आम्ही त्या ठिकाणी आपल्या टिकवूड मधून करतोय. चंद्रपूर जिल्ह्याच्या माननीय पंतप्रधान महोदयांची खुर्ची सुद्धा ही चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या टिकमुड मधून होणार आहे. आणि मग याला आधारित एक चांगलं म्युझियम तयार व्हावं, लाकडाच्या संदर्भात चांगली माहिती व्हावी. माझा प्रयत्न आहे की या अर्थसंकल्पामध्ये त्याचं वाचन व्हावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये एक सुंदर म्युझियम बगारशामध्ये उभं करायचं. त्यासाठी जागेची निवडही करण्यात आली आहे आणि त्या दृष्टीने जर त्या म्युझियमला मान्यता आली तर तिथं राम आणि लक्ष्मण अशी 2 लाकडं आहेत ज्यांनी शेकडो वर्षाचा इतिहास बघितला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून सर्व इतिहासाचे ते मूक साक्षीदार आहे. तर त्यासोबत इतर लाकडांच्या संदर्भातली माहिती तिथं द्यावी असा एक प्रयत्न आहे. ताडोबा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला, फक्त जरा रेट जास्त झाले आहे, ते पुढे कसे कमी करता येईल ते बघावं लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.